शेतकरी मित्रांनो, सध्या आपण मक्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आणि मक्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघत असाल की अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. इथेही काही जागेवर अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात ढिगाच्या ढिगात तिथं अळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. यासाठी मी तुम्हाला टॉपचे 5 कॉम्बिनेशन सांगतो. त्यापैकी कोणतेही एक घ्या, तुम्हाला चांगल्या पद्धतीने या अळीवर नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल. सगळ्यात पहिलं जर तुम्ही कॉम्बिनेशन घेत असताना तुम्ही जर नीम ऑइलचा वापर केलेला असेल, सुरुवातीच्या अवस्थेत तुम्ही नीम ऑइलचा वापर करू शकता. आणि जर अळी ही चांगल्या पद्धतीने तुमच्या ह्याच्यात आलेली असेल, अशा वेळेस तुम्ही थोडेसे महागडे कॉम्बिनेशन आणि थोडेसे वरचे टेक्निकल्स तुम्हाला घ्यायचं आहे. ज्यामध्ये सगळ्यात जर पहिलं घेत असाल तर तुम्ही वायगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता. वायगो या कीटकनाशकामध्ये आपल्याला टेट्रानिलिप्रोल कंटेंट पाहायला मिळते. याचा वापर आपल्याला 10 ml प्रति पंपासाठी करायचा आहे आणि आपल्या पिकामध्ये फवारणी करून घ्यायची आहे. दुसरं कॉम्बिनेशन यामध्ये तुम्ही अँप्लिगोचा घेऊ शकता. अँप्लिगोमध्ये आपल्याला सिंजेंटा कंपनीचा अँप्लिगो पाहायला मिळते. याचा वापर 10 ml प्रति पंपासाठी आपण नक्कीच करू शकतो. याच्या वापरीमुळे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा झालेला पाहायला मिळेल. तिसरं कॉम्बिनेशन मध्ये शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही भूमी ॲग्रोचं शूटर किंवा काली 100चा वापर करू शकता. शूटरचा वापर करत असताना तुम्हाला 30 ml घ्यायचा आहे आणि काली 100चा जर वापर करणार असाल तर 10 ml प्रति पंपासाठी घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही चौथं कॉम्बिनेशन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता सुमिटोमो कंपनीच्या मेशी. हे एक नवीन टेक्निकल आहे शेतकरी मित्रांनो. यामध्ये वापर आपल्याला 15 लिटरसाठी 40 ml या पद्धतीने करायचा आहे. किंवा 5वं कोराजनचा वापर करू शकता. कोराजनचा वापर करत असताना 6 ml प्रति 15 लिटर या पंपासाठी करायचा आहे. एकंदरीत बरेचसे कॉम्बिनेशन उपलब्ध आहे. मी आता रिसेंटली एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट्स होते. तिथून तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि आपल्या मका पिकावर चांगल्या पद्धतीनं या जे काही फॉल आराम आहे ना, या अळीचं नियंत्रण तिकडे नक्कीच करून चांगलं मक्याचं उत्पादन हे घेऊ शकता. आणि अशाच माहितीसाठी आपल्या अॅग्रो इंडिया या पेजला नक्कीच फॉलो करा. असेच आमच्याशी जोडून राहा. धन्यवाद.